कस काय राव मजेत ना. मी विश्वास पाटील परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. अगोदरच्या व्हिडिओजला एवढा चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा राहणार आहे. आज आपण बघणार आहोत हेअर केअर रुटीन. तर माझा जो हेअर केअर रुटीन राहणार आहे तो मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वयाच्या 35व्या वर्षी देखील मी एवढे चांगले केस कसं काय मेंटेन केले, ते पण जेनेटिक माझ्या घरच्यांचं सगळ्यांचं टक्कल आहे. आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट. वयाचे 21 किंवा 25व्या वर्षापर्यंत हार्डली माझ्या सगळ्या चुलत भावांचं टक्कल आहे. म्हणून जेनेटिकली असे हेअर असल्यामुळे किंवा जेनेटिक हेअरफॉल असल्यामुळे मला तो मेंटेन करण्यासाठी किंवा तो कंट्रोल करण्यासाठी प्रचंड मेहनत लागलेली आहे आजपर्यंत. आणि तो जेनेटिक हेअर लॉस थांबवण्यासाठी मी काय काय प्रयत्न केलेले आहेत किंवा कोणकोणते प्रोडक्ट वापरतोय, सकाळी किंवा संध्याकाळी मी काय करतोय ते तुम्हाला दाखवतो. मुळात मी माझ्या हेअर केअर रुटीनचे 2 भाग केलेले आहे, एक मॉर्निंग आणि एक नाईट. आता मॉर्निंगमध्ये मी डेली काय वापरतो किंवा वीकली काय वापरतो किंवा मंथली काय वापरतो, ह्या 3 गोष्टी आहे. आणि नाईटमध्ये फक्त नाईट हेअर केअर रुटीन आहे. घाबरू नका, एवढ्याही गोष्टी नाहीये, ज्या आपण रेग्युलर करतो त्याच गोष्टी आहेत. जास्त बडबड न करता व्हिडिओ सुरू करूया. माझा जरी तेलाला विरोध असेल ना गाईज, तरी ऑइलिंग तुम्ही करा. म्हणजे हेअर ग्रोथसाठी करू नका, पण कंडिशन करण्यासाठी. जर तुम्ही त्याच्यामध्ये रोजमेरी लीफ जर ऍड केले तर ते सोन्याहून पिवळं. याच्यामुळे काय होतं, तुम्ही तुमचे केस कंडिशन होतील. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये दुसरे एक्स्ट्रॅक्ट ऍड केलेत, रोजमेरी असेल किंवा कलंजी ऑइल असेल, त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथ होण्यासाठी पण मदत होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या हेअर केअर रुटीन मधली म्हणजे मी रोज शॅम्पू करतो. होय, रोज एव्हरी डे डेली शॅम्पू करतो मी. आता मी रोज शॅम्पू करतो म्हटल्यानंतर रोज मी क्लिनिक प्लस किंवा हेड अँड शोल्डर किंवा मग केश किंग किंवा इंदुलेखा असे प्रोडक्ट वापरणार का? इंदुलेखा मला प्रचंड आवडायचं, पण असे प्रोडक्ट मी वापरणार का? अजिबात नाही. मी असे प्रोडक्ट वापरणार जे की सल्फेट किंवा पॅराबेन फ्री आहेत. सल्फेट म्हणजे काय? सोडियम लॉरेल सल्फेट. सोडियम लॉरेल सल्फेट शिवाय तुमच्या शॅम्पूमधून फेस निघत नाही. मग असे प्रोडक्ट वापरायचे ज्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट अतिशय कमी आहे. मी जो डेली शॅम्पू वापरतो, कारण मला थोडा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे, प्रचंड ऑइली स्कॅल्प आहे माझा, त्याच्यामुळे मी केटोकोनेझॉल जो शॅम्पू आहे तो, केटोकोनेझॉलचे मी भरपूर शॅम्पू ट्राय केलेले आहेत. 4-5 शॅम्पू आहेत, तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. बट मी आता सध्या ट्राय करतोय हा ॲक्रोझोलचा शॅम्पू आहे, केटोकोनेझॉल झिंक पायराथियन शॅम्पू. का वापरतोय? कारण याच्यामध्ये सेम इन्ग्रेडियंट आहे जे तुम्हाला 400-500 रुपयाच्या शॅम्पूमध्ये मिळतील. याची प्राइस आहे फक्त 100 रुपये. सेम कन्सिस्टन्सी आहे, सेम इन्ग्रेडियंट आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. कारण मी मागच्या जवळपास 6 महिन्यांपासून 6-7 महिन्यांपासून हे प्रोडक्ट वापरतोय. आणि तुम्ही जर मिनॉक्सिडिल वगैरे वापरत असाल किंवा तुमच्या स्कॅल्पला इचिंग वगैरे होत असेल, खाज होत येत असेल किंवा डॅन्ड्रफ असेल किंवा कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल, फुंशा येत असतील, फोड येत असतील, तर तुम्ही देखील हा शॅम्पू वापरायलाच हवा. मला डॅन्ड्रफ होतो नेहमी, त्याच्यामुळे मी हा शॅम्पू वापरतो. लाईक आठवड्यातून मी 4 वेळेस तर वापरतोच. 2 दिवस मी दुसरा शॅम्पू वापरतो. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी मॅन्डेटरी. नंतर जेव्हा मी केटोकोनेझॉल शॅम्पू वापरत नाही किंवा झिंक पायराथियन शॅम्पू वगैरे वापरत नाही, तेव्हा मी वापरतो माइल्डी नावाचा शॅम्पू. याच्यामध्ये पण सोडियम लॉरेल सल्फेट आहे. बट जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर सोडियम लॉरेल सल्फेटचे प्रोडक्ट वापरायचे तर असे प्रोडक्ट वापरा ज्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट अतिशय कमी आहे, अतिशय. त्याच्यानंतर कंडिशनर. आता माझे केस छोटे असल्यामुळे मला कंडिशनरची गरज पडत नाही, कारण मी ऑइलिंग वगैरे पण करतो. आणि ऑइलिंग केल्यानंतर तुमचे केस प्रचंड स्मूथ होऊन जातात. कंडिशनर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. एक्सलिसचं म्हणजे मी जेव्हा केराटिन वगैरे करायचो तेव्हा मला हे माहिती झालेलं आहे. याचा शॅम्पू पण चांगला आहे ॲक्च्युली, बट थोडा हार्श आहे. त्याचं कंडिशनर मला खूप आवडतं, कारण प्रचंड स्मूथ होतात तुमचे केस आणि खूप जास्त सिल्की होतात. त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा मी हेअर मास्कही वापरतो. आता हेअर मास्क कोणते प्रचंड आहेत मार्केटमध्ये, पण मी लॉरियलचं ट्राय केलेले आहेत. हेअर मास्क मी एवढे वापरलेले नाही आहे, कारण छोट्या केसांना कंडिशन करून करून किती करा. हे लॉरियलचं हेअर रिपेअर मास्क आहे. मास्क जे असतात ते थोडेफार एक्सपेन्सिव्ह मिळतात. याची पण किंमत काहीतरी 1000-1200 रुपये असेल. त्याच्यामधून तुम्ही छोटे घेऊ शकता, कारण याला घेऊन जवळपास 1 वर्ष झालं आहे. अजूनही भरपूर प्रोडक्ट आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचे जर केस लांब असतील तर मग तुम्ही डेफिनेटली हे मास्क वापरू शकता. तो लावायचं, 20 मिनिटं ठेवायचं आणि धुवून टाकायचं. इट विल मेक युअर हेअर सुपर सिल्की. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शॅम्पू केल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ओल्या केसांवर हे लावायचं नाही आहे. कंडिशनर असेल किंवा हेअर मास्क असेल, तुम्हाला शॅम्पू केल्यानंतर ते टॉवल ड्राय करून घ्या. थोडे हेअर कोरडे झाल्यानंतर, म्हणजे वेट वगैरे असतात तरीही, थोडे हेअर कोरडे झाल्यानंतर तुम्ही मास्क घ्या, लावा किंवा कंडिशनर घ्या, लावा. त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ते धुवून घ्या. रूटला अजिबात लावू नका. ऑल्सो हे सगळे प्रोडक्ट विकत घेण्या अगोदर तुमचं स्कॅल्प कोणतं आहे, कोणत्या प्रकारचं आहे ते बघा. ऑइली आहे की ड्राय आहे की नॉर्मल आहे. ऑइली जर असेल तर थोडंफार त्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट असेल, SLS वगैरे जर असेल थोडंफार तर मग चालेल. किंवा तुमची स्किन जर ड्राय असेल तर SLS वाले प्रोडक्ट अजिबात वापरू नका. असे प्रोडक्ट वापरा जे नरिश करतील तुमच्या स्कॅल्पला. आता हे झालं हेअर केअर रुटीन जे मी घरी करतो ते विदाऊट ट्रीटमेंटवालं. म्हणजे मी शॅम्पू काय करतो, कंडिशनर काय लावतो किंवा मास्क काय लावतो वगैरे वगैरे, ऑइलिंग काय करतो वगैरे. आता मी ट्रीटमेंट काय घेतो महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून, कारण मी आता जी लास्ट ट्रीटमेंट घेतली ती 4-5 महिने होऊन गेलेले त्याला, कारण वेळच मिळाला नाही आणि उन्हाळ्याचं मला नको वाटतं.
त्याच्यामुळे मी महिन्यातून ॲटलिस्ट एकदा PRP वगैरे करतो. PRP म्हणजे काय असतं, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. डॉक्टर तुमच्या ब्लड काढतात, ते एका मशीनमध्ये टाकतात, त्याला सेंट्रिफ्यूज करतात, सेंट्रिफ्यूज मशीन म्हणतात त्याला. त्याच्यानंतर ते प्लेटलेट्स वेगळ्या करतात. अशा प्लेटलेट्स घेतात ज्याच्यामध्ये प्लाझ्मा रिच आहे, म्हणजे प्लाझ्मा खूप प्रमाणामध्ये आहे. ते प्लाझ्मा घेतात आणि तुमच्या डोक्यामध्ये इंजेक्ट करतात. तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओ बघितले असेल, नसेल बघितल्या माझ्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या हेअर ग्रोथला बूस्ट मिळतं. त्याच्यामुळे PRP जर तुम्हाला करता येत असेल 2-3 महिन्यामधून एकदा तर करत जा. किंवा PRP जर तुम्ही करत नसाल तर मग घरच्या घरी तुम्ही डर्मा रोलर वापरणं शिका. डर्मा रोलर काय आहे किंवा डर्मा पेन काय आहे किंवा डर्मा स्टॅम्प काय आहे, याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तो माझ्या दुसऱ्या चॅनलवर आहे ॲक्च्युली, बट मी इकडे टाकण्याचा प्रयत्न करेल किंवा इकडे दुसरा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे तुमचे 100% हेअर ग्रोथ होते. आता हे झालं माझं मॉर्निंग रुटीन, की मी मॉर्निंगला काय करतो किंवा महिन्यातून एकदा काय करतो वगैरे वगैरे. नाईट हेअर केअर रुटीन मी तुम्हाला दाखवतो. नाईट हेअर केअर रुटीन काय आहे. आता हे बघा, वाजलेले जवळपास 1, आता 1 वाजला आहे तरी पण व्हिडिओ बनवणं झाल्यानंतर मी हेअर वॉश करणार, तर माझं नाईट रुटीन जे ते लावणार आणि त्याच्यानंतर झोपणार. कारण प्रचंड प्रोडक्ट लावलेले आहेत मी. हेअर स्प्रे लावलेला आहे, हेअर वॅक्स लावलेला आहे सेट करण्यासाठी. त्याच्यामुळे हेअरफॉल 100% होतो. भरपूर लोक मला विचारतात की भाई तू जर इतक्या वर्षांपासून हेअर स्प्रे वापरतोय, त्याच्यानंतर हेअर ड्रायर वापरतोय, हेअर प्रोडक्ट वापरतोय, हेअरफॉल होत कसं का नाही. तर हे कारण आहे की तुम्हाला काळजी घ्यावं लागते. तुमचं शूट वगैरे झाल्यानंतर, काम झाल्यानंतर तुम्ही हेअर वॉश करून घ्या. अजिबात बोरचं पाणी वापरू नका. पाणी जर वापरलं तर 100% हेअरफॉल होणार. फिल्टरचं पाणी वापरा घरी असेल तर, नाहीतर बिस्लेरीचं पाणी वापरा किंवा असं पाणी वापरा जे पाणी हार्ड नाही आहे. माझं शूट झाल्यानंतर मी हेअर वॉश करतो. हेअर वॉश केल्यानंतर मी हेअर ड्राय करतो. रात्री झोपताना मी हेअर ड्रायर वापरत नाही, ते फॅन खाली मी त्याला सुकवतो. आणि त्याच्यानंतर मी आत्ता जवळपास 2 महिने झाले, यापूर्वी मी मिनॉक्सिडिल वापरणं सोडून दिलं काही कारणामुळे. त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवेल, कारण प्रचंड मोठा टॉपिक येतो. हे लावतोय मी दररोज रात्री. रेडेन्सी, लॅनागेन वगैरे वगैरे असे प्रोडक्ट आहे. क्युअरचं प्रोडक्ट आहे हे पण इन्ग्रेडियंट जे आहेत त्याच्यावर पण प्रचंड स्टडी झालेला आहे आणि इज नोन टू ग्रो युअर हेअर बॅक. हे आणि याच्यामध्ये रोजमेरी ऑइल किंवा रोजमेरी एक्स्ट्रॅक्ट नसल्यामुळे मी ते रोजमेरी एक्स्ट्रॅक्ट वेगळं लावतो. बस एवढंच करतो मी रात्री, दुसरं काहीच नाही. बट हे लावल्यानंतर मी स्कॅल्प मसाजरनी मसाज नक्की करतो. याला म्हणतात स्कॅल्प मसाजर, जेणेकरून तुमचे हेअर रूट स्टिम्युलेट होईल आणि तिथे ब्लड सर्क्युलेशन वाढेल, त्यांना ऑक्सिजन मिळेल आणि ते ग्रो होईल. गोष्ट अजून आहे, जेव्हा मी हेअर ड्रायर वापरतो ना, तेव्हा मी प्रयत्न करतो की माझे हेअर डॅमेज न हो. त्यासाठी मी हेअर सिरम आणि हीट प्रोटेक्टर वापरतो. हीट प्रोटेक्टर आणि हेअर सिरमचे मी प्रचंड व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. त्यासोबतच मी जवळपास 6 महिन्यातून किंवा 8-10 महिन्यातून किंवा वर्षातून एखाद्या वेळेस, म्हणजे 6 महिन्यातून करतोच, पण नाही झालं तर एखाद्या वर्षातून एकदा मी प्रोफाईल पण चेक करून घेतो. म्हणजे लिपिड प्रोफाईल असेल, लिपिड प्रोफाईलची याला काही गरज नाही आहे, बट व्हायटमिन्स कोणते शरीराला कमी पडलेले ते तुम्हाला त्याच्यामधून दिसतं. हे माझं नोट्स आहे ॲक्च्युली. मग त्याच्यामध्ये आयर्न असेल, त्याच्यानंतर झिंक असेल, प्रोटीन, व्हायटमिन D, व्हायटमिन B12, हे सगळे व्हायटमिन जे आहेत ते डिरेक्टली अफेक्ट करतात आपल्या हेअरफॉलला. आणि DHT ब्लॉक करणं खूप महत्त्वाचं आहे. DHT ब्लॉक करण्यासाठी 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. एकतर सिरम लावू शकता जे की DHT ब्लॉकर आहे, त्याच्यानंतर टॅबलेट घेऊ शकता DHT ब्लॉकरची. बट तुमची सेक्शुअल हेल्थ त्याच्यामुळे अफेक्ट होऊ शकते DHT ब्लॉकर जर तुम्ही टॅबलेट खाल्लं तर. किंवा मग मी जे करतो ते तुम्ही करू शकता. हे आहे पंपकिन सीड्स, त्याला काय म्हणतात यार, डांगराच्या बिया म्हणतात का. 1 चमचा जरी तुम्ही या बिया खाल्ल्या ना, अँड दिस इज प्रूव्हन टू ब्लॉक DHT. अँड दॅट्स इट. हे आहे माझं हेअर केअर रुटीन. प्रचंड गोष्टी आहेत ॲक्च्युली, पण एका व्हिडिओमध्ये मला जेवढं सांगता आलं तेवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुम्ही वयाच्या 35 काय वयाच्या 70पर्यंतही तुमचे केस अजिबात गळणार नाही. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज तुमचा अभिप्राय नक्की सांगा. तुमचे प्रश्न असतील तेही नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.